नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र आदित्य सायंदे. आपल्या टेक्निकल शेती ॲग्री या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन जे शेतीतील माहिती आहे हे टेक्निकल माहिती तुम्हाला तात्काळ मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही जर या वर्षी या सीझन मध्ये तुम्ही संत्रा, मोसंबी, सीताफळ अशा कोणत्याही फळबागेची लागवड तुम्ही केली असेल आणि त्याची नवीन कलम जर तुम्ही लावलेली असेल तर तुम्हाला ही काळजी घेणे खूप आवश्यक आहे. काय होणार की जेणेकरून तुमची जी कलम आहे ही लवकर लागणार आणि तिथे खांडणी पडणार नाही, मरणार नाही आणि नवती सुद्धा चांगली काढेल आणि संत्रा हा 5 वर्षातच तुमचा चांगला येऊन जाईल. तर तुम्ही ही काळजी घेणे खूप आवश्यक आहे. तर मित्रांनो, काय होते जेव्हा आपण संत्र्याची लागवड करतो आणि या गड्ड्यामध्ये आपण जेव्हा कलम लावतो आणि माती भरतो तर काय होते, हा जो गड्डा आहे इथे थोडाफार असा गड्डा राहतो. मग काय होतं, पावसाचं पाणी त्या गड्ड्यामध्ये मुरत राहतं. मग काय होतं, जेव्हा 8 दिवस जातात किंवा 8 दिवसाची उघड जेव्हा पडते तर काय होते, तिथून डायरेक्ट सनलाईट हा खोळाच्या ह्या मातीतून सरळ आतमध्ये जातो. तिथे काय होतं, तिथे एक प्रकारचं असं टेम्परेचर तयार होतं आणि गरम टेम्परेचर तयार झाल्याने काय होतं, की जे मुळं आहे ही लवकर जळतात किंवा त्यांना काही इजा होते. त्यामुळे काय होते, आपली कलम जाग्यावरच वाढते, पाणी सुद्धा पिवळी पडतात आणि कलम लवकर लागत नाही, काही वेळ घेते आणि पांढऱ्या मुळीची सुद्धा वाढ होत नाही. तर ही टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे, ती तुम्ही करा. तर काय करायचं मित्रांनो, आपण या प्रकारे ही कलम या 2 बोटांच्या मंदात अशी पकडावी. या 2 मंदात पकडल्यावर काय करायचं, अशी दाबून द्यावी. या दाबल्यावर काय करायचं, या प्रकारे पायाने ही कलम अशी चारही बाजूनं गोल अशी दाबून द्यावी. दाबल्यावर काय होतो, हा मग राहतो हा गड्डा. मग हा गड्डा कशाने बुजवायचा, तर बाजूचीच माती अशी कुदळीच्या साहाय्याने आपण अशी काढून घ्यावी. काढल्यावर ही पूर्ण या कलमीच्या अवतीभवती अशी लावली आणि थोडीफार ही प्रेस करून द्यावी, जेणेकरून काय होऊन जे वरचं पाऊस आहे, पावसाचं पाणी आहे हे इथं मुरणार आहे आणि आजूबाजूने निघून जाईल. तर याने काय होतं मित्रांनो, जेव्हा आपली कलम मोठी होते तेव्हा कलम अशी गंडलत नाही किंवा झाड बागत नाही, चांगल्या प्रकारे आपलं झाड लागतं. तर अशा प्रकारे आपण झाडाची काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आपली जी संत्रा बाग आहे ही चांगली प्रकारे बनेल, चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न मिळेल आणि आपला खर्च सुद्धा आपल्याला कमी येईल. तर तुम्ही बघत आहे मित्रांनो, माझी दाबणी झालेली होती पण मी तुम्हाला डेमो म्हणून हा एक दाखवलाय. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही फळबागेची चांगल्या प्रकारे लागवड करून 15 ते 1 महिन्यानंतर अशा प्रकारे दाबणी करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून जी कलम आहे ही चांगल्या प्रकारे लागणार आणि नवती सुद्धा चांगली करणार. तर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि इतर अनेक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.